नमस्कार मित्रांनो, माझे नाव गौरी आहे आणि माझे लग्न रोहन सोबत काही वर्षापूर्वी झाले होते. रोहनचे हे दुसरे लग्न होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे काही आजाराने निधन झाले. रोहनला त्याच्या पहिल्या पत्नीपासून प्रिया नावाची एक मुलगी देखील आहे. मी या घरात आली तेव्हा प्रिया 15 वर्षाची होती. आता आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत आणि प्रिया आता 22 वर्षाची आहे आणि काही दिवसांपूर्वीच तिचे लग्न झाले आहे. प्रियाने लग्न झाल्यावर माझा नवरा नेहमीप्रमाणे मला गावातच सोडून शहरात गेला आणि मी पुन्हा माझ्या घरात एकटी पडली. रोहन प्रियाच्या लग्नासाठी काही दिवसांसाठी गावी परतला होता, पण इतके नातेवाईक आणि मित्र आले होते की मला त्याच्यासोबत एकांतात वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. माझ्या सासरच्या घरी पोहोचल्यानंतर मला माझी मुलगी प्रियाचा फोन आला. तेव्हा ती म्हणाली, आई, मी इथे खूप चांगली आहे आणि या लग्नात मी खूप आनंदी आहे. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याला माझी सर्व वेळ माझ्यासोबतच घालवायचा आहे. तो मला क्षणभरही एकटे सोडत नाही. प्रियाने सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकून मला खूप आनंद झाला की निदान माझ्या मुलीला तरी चांगलं घर मिळाले, कारण तिच्या लग्नासाठी आमची शेती गहाण ठेवली होती. आता आमच्या डोक्यावर खूप कर्ज होतं. माझे पती म्हणतात की ते शहरात काम करून हळूहळू हे सर्व कर्ज फेडतील. लग्न करून मी या घरात आले तेव्हा प्रिया खूप लहान होती आणि त्यामुळे प्रियाला आईचे प्रेम मिळावे म्हणून रोहनने दुसरे लग्न केले होते. मी तिची आई नसलेल्या मुलीला माझ्या स्वतःच्या मुलीसारखे वाढवले होते आणि तिला खूप प्रेम दिले होते. मी तिची सावत्र आई आहे हे मी तिला कधीच कळू दिले नाही. मलाही प्रियाकडून खूप प्रेम मिळालं होतं, पण लग्नाच्या पहिल्या रात्री रोहनने मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा माझ्याशी असं काही बोलेल याची मी कल्पनाही करू शकले नव्हते. त्याने सांगितले होते की त्याच्या पहिल्या पत्नीवर खूप प्रेम होते आणि त्याला दुसरे लग्न करायचे नव्हते, पण त्याच्या आईने त्याच्यावर खूप दबाव टाकला, त्यामुळे त्याला पुन्हा लग्न करावे लागले. माझ्या पतीची पहिली पत्नी सोनाली वारल्यापासून माझे पती शहरात राहू लागले आणि गावातील सर्व कामे व शेतीतील जबाबदारी माझ्या सासू सासऱ्यांकडे होती. माझ्या पतीला जेव्हा कधी सुट्टी मिळायची तेव्हा ते माझ्याकडे यायचे, पण तो निघून गेल्यावर त्याच्या प्रेमाच्या आतुरतेने मी एकाकी रात्र काढायची. लग्नानंतर 1 वर्षातच मी गरोदर राहिली आणि मला मुलगा झाला. जेव्हा मला माझ्या पतीशिवाय राहावेसे वाटत नव्हते तेव्हा मी त्याला म्हणायचे की त्याने मलाही शहरात घेऊन जा. मला त्याच्यासोबत राहायचे आहे. मला एकटे राहणे आवडत नसले तरी ते म्हणायचे की मी शहरातील इतक्या लोकांचा खर्च भागवू शकत नाही, त्यामुळे तू मुलांना घेऊन गावात राहा, जेणेकरून त्यांना गावातच शिक्षण घेता येईल. स्वतः दर महिन्याला माझे पती यायचे, पण काही दिवस यायचे आणि परत जायचे. त्याचप्रमाणे माझे तारुण्य हळूहळू एकांकित गेले आणि आता मी 35 वर्षाची आहे. प्रियाच्या लग्नानंतर काही दिवसांनी माझ्या नवऱ्याने मला फोन केला आणि म्हणाला, गौरी, मोठा त्रास झाला आहे. मी माझी नोकरी गमावली आहे आणि मला कुठेही काम मिळत नाही. मग मी त्याला म्हणाले, तुम्ही गावी या आणि शेती सांभाळा. तेव्हा माझा नवरा म्हणाला, गौरी, आपल्यावर खूप कर्ज आहे. मी शहरात काम केले नाही तर हे कर्ज कसे फेडणार आणि मग शेत हाताबाहेर जाईल. मी म्हणाली, आता प्रियाचे लग्न झाले आहे. मी पण शहरात येऊन तुझ्या कामात मदत का करू नये? शहरातील लोकांना मोलकरणीची खूप गरज आहे आणि मी स्वयंपाक आणि भांडी धुण्याचे काम खूप चांगले करते. माझे पती थोडा वेळ विचार करून म्हणाले, ठीक आहे, तुम्ही ही सर्व कामे करायला हरकत नसेल तरी, कारण आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्याला आपले शेत वाचवायचे आहे. माझ्या मुलाला माझ्या सासूंकडे सोडून मी शहराकडे निघाले. पैशाची गरज पाहून सासऱ्यांनी मला शहरात जाण्याची परवानगी दिली. खूप वर्षांनी माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल असे वाटले. अनेक वर्षापासून मी माझ्या पतीच्या प्रेमासाठी तळमळत होते आणि आता मला ते प्रेम मिळणार होते. जेव्हा मी माझ्या पतीकडे पोहोचले तेव्हा माझे पती मला पाहून खूप आनंदित झाले. मला माहीत आहे की तो पण एक रात्र एकटाच घालवतो.
शहरात आल्यावर काही दिवसातच मला 2 घरांचे काम मिळाले. मला वाटले की जर मला आणखी काही घरगुती काम मिळाले तर मी चांगले पैसे कमवू शकेन. खेड्यातील लोकांपेक्षा शहरातील लोक चांगले वेतन देतात. एके रात्री काम संपवून मी माझ्या पतीशी बोलत होते. मग बाहेर पाऊस सुरू झाला. मुसळधार पाऊस पडत होता आणि थांबण्याची चिन्ह दिसत नव्हती. रात्री 11च्या सुमारास कोणीतरी आमच्या घराचा दरवाजा ठोठावला. एवढ्या रात्री कोण आले असा नवऱ्याला प्रश्न पडला. माझ्या नवऱ्याने उठून दार उघडले. तेव्हा त्यांनी दिसले की बाहेर 4-5 धाडधाकट तरुण उभे होते. त्यांचे वय 35 ते 40 वर्षाच्या दरम्यान असेल. माझे पती त्यांच्याशी बोलू लागले. तेव्हा मी माझ्या बेडरूममध्ये आले. ही माणसे कोण आहेत आणि आमच्या घरी कशी का आली आहेत या विचारात मी हरवून गेली होती. काही वेळाने माझे पती देखील खोलीत आले आणि म्हणाले की बाहेरून 4 प्रवासी आले आहेत जे पावसामुळे अडकले आहेत. ते एका रात्रीसाठी आपल्या घरी आसरा मागत होते. त्यामुळे मला त्यांची कीव आली आणि त्यांना सांगितले की आमच्या घरात एकच गेस्ट रूम आहे, त्यामुळे तुम्ही चौघांनी तिथेच राहावे लागेल. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता की माझा नवरा 4 अनोळखी लोकांना असे कसे घरात राहू देईल. तो खरंच खूप साधा आहे आणि लोकांवर पटकन विश्वास ठेवतो. पण पावसामुळे या लोकांना खरोखरच असे करणे भाग पडले असेल. असो, आमच्या घरात एवढी मौल्यवान वस्तू काही नाही की ते चोरायला आले असावे. माझे पती मला म्हणाले, या लोकांना खूप भूक लागली आहे, तू त्यांच्यासाठी जेवण बनवशील का. दिवसभर घरातील सर्व कामे करून मी खूप थकले होते. पण तरीही माझ्या पतीच्या सांगण्यानुसार मी स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करून लागले. मी अन्न शिजवून त्यांना द्यायला आले तेव्हा ते चौघेही माझ्याकडे विचित्र नजरेने बघत असल्याचे मला दिसले. मी त्यावेळी लाल रंगाची मॅक्सी घातली होती ज्यामध्ये माझे शरीर स्पष्ट दिसत होते. मला त्या लोकांकडे पाहताना खूप विचित्र वाटत होते, कारण ते माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होते तसे कोणीही माझ्याकडे पाहिले नव्हते. माझा नवरा मला त्याची बायको मानतो, पण तो त्याच्या पहिल्या बायकोवर खूप प्रेम करत होता. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव सोनाली होते. ती रोहनची बालपणीची आवडती होती. रोहन आणि सोनाली एकत्र वाढले. एकत्र राहत असताना ते दोघे प्रेमात पडले. संपूर्ण गावाला याची माहिती होती, कारण ते अनेकदा दोघं शेतामध्ये फिरत असत. पण हळूहळू सोनाली तरुण होत गेल्याने तिच्या वडिलांनी तिला रोहनपासून भेटू दिले नाही. ते म्हणायचे, आता तू तरुण झाली आहेस, तू अशा रोहनबरोबर राहिलीस तर तुझ्या लग्न कोण करणार. पण काही दिवसांनी जेव्हा रोहन आणि त्याचे कुटुंब सोनालीच्या घरी नाती घेऊन गेले तेव्हा सगळ्यांनी होकार दिला आणि दोघांनी लग्न केले. 1 वर्षानंतर दोघांना मुलगी झाली. मात्र काही महिन्यांनी सोनाली आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. माझा नवरा तिच्या मृत्यूशी सहमत होऊ शकला नाही. तो मला सांगायचा की मी तुला बायकोचा हक्क देईन, पण तुझ्यावर प्रेम कधीच करू शकणार नाही. फक्त मूल वाढवण्यासाठी माझे आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल मला कधीकधी माझ्या पतीवर खूप राग यायचा. शेवटी मी एक स्त्री आहे, मला पण प्रेमाची गरज आहे. मलाही माझ्यावर मनापासून प्रेम करणारा माणूस हवा आहे. माझे पती मला फक्त जबाबदारी समजतात, पण आज पहिल्यांदा एक माणूस माझ्याकडे असा बघत होता, तेही एक नाही तर 4. मनात विचित्र विचार येऊ लागले. जेवण देताच मी माझ्या खोलीत आले. मी माझ्या खोलीतून डोकावून पाहिलं तर त्यांनी दारूची बाटली बाहेर काढल्याचे दिसले. दारू खूप महाग होती, त्यामुळे माझे पतीही आनंदाने पिऊ लागले. माझे पती खूप दिवसांनी खोलीत झोपायला आले तेव्हा नशेमुळे त्यांचे पूर्ण भान हरपले होते. मी त्यांना कसे तरी पलंगावर आडवे केले. मी घाबरून माझ्या खोलीत बाहेर आले आणि त्या चौघांना सांगितले की मी तुमच्या सर्वांसाठी आतल्या खोलीत व्यवस्था केली आहे. ते चौघेही माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते, कारण तेही नशेत होते. मी पटकन माझ्या खोलीत आले आणि बेडरूमचा दरवाजा बंद केला. मग मी पण झोपायचा प्रयत्न करू लागले. मी खूप थकली होती, त्यामुळे मी पण झोपले. पण मध्यरात्री बाजूच्या खोलीतून जोराचा आवाज येऊ लागला. मी घाबरून उठले, पण माझ्या नवऱ्याच्या लक्षातही आलं नाही आणि तो गाढ झोपेत राहिला. मला त्याला उठवावंसं वाटलं, पण तो नशीब होता आणि उठणार नाही हे मला माहीत होतं. हळूहळू गोंगाटा वाढत चालला होता, त्यामुळे मला वाटले की उठून बघावे की हे लोक काय एवढा आवाज करत आहेत. माझा नवरा कोणावरही विश्वास ठेवू शकतो, पण मला ती माणसं योग्य वाटत नव्हती. मी सुमारे 10 ते 15 मिनिटे माझ्या पलंगावर बसून राहिले, पण त्यानंतर मी हिंमत एकवटवली आणि माझ्या बेडरूमचा दरवाजा आणि दुसऱ्या खोलीच्या दिशेने जाऊ लागले. तिथून आवाज येत होता. मी हळूच त्या खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा खोलीत उपस्थित
असलेल्या तिघांनी नजर माझ्यावर पडली. एक माणूस पटकन माझ्याजवळ आला आणि माझा हात ओढून दार बंद केले. मला खूप भीती वाटली की हे लोक माझे काही वाईट करणार आहेत. मला पाहताच तो माझ्याकडे कधी विचित्र नजरेने पाहू लागला आणि माझ्याजवळ येऊन लागला. माझा घास कोरडा होऊ लागला आणि मी भीतीने आवाज बंद झाला. खोलीस त्यांच्या चौथ्या साथीदाराचा मृतदेह रक्ताच्या थारोळात पडला होता. आता बाकीचे 3 लोक कदाचित मला जिवंत सोडणार नाहीत, कारण मी त्या खुनाची साक्षीदार झाले होते आणि त्या चौथ्या व्यक्तीला या तिघांनी मारले असावे. एका माणसाने मला उचलून सरळ बेडवर फेकले तेव्हा माझी मॅक्सी मांडीपर्यंत सरकली होती. आता त्या अनोळखी व्यक्तीसमोर माझे पाय दिसत होते आणि ते तिघजण माझ्या शरीराकडे एकटक पाहत होते. मला वाटले की कदाचित हे लोक मला मारतील, पण त्यांनी तसे काही केले नाही. त्याचवेळी तिघांपैकी सर्वात धडधाकट करड्या नजरेचा माणूस माझ्यासमोर आला. त्याच्या डोळ्यात भयानक शांतता होती. त्याने माझ्या हनुवटीला हात लावून माझा चेहरा वर केला. त्याचे बोट थंडगार होते. तो माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला. त्याचा आवाज कात्रीसारखा चिरफाडात करत होता. आता तुझ्या हातात तुझा जीव आहे. त्याने हात सोडला आणि मागे फिरून त्याच्या साथीदाराकडे पाहिले. ते दोघेही रक्ताने माखलेल्या हातांनी खोलीचं स्वच्छ करायच्या तयारीत होते. करड्या नजरेचा माणूस पुन्हा माझ्याकडे वळला. यावेळी त्याच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारची थंड हुशारी होती. तो माझ्या इतका जवळ आला की मला त्याचा श्वास माझ्या गालावर जाणवत होता. आता 2च पर्याय आहे तुझ्या पुढे. पहिला, तू आम्हाला साथ देशील, काही झाल्यासारखे वागशील. ही रात्र संपली की सकाळी सगळं सामान्य असेल. तुला काही झालं नसल्यासारखं दिसेल. तू जिवंत राहशील, आपल्या नवऱ्याकडे परत जाशील. आम्ही उद्या सकाळी इथून निघून जाऊ आणि तू तुझ्या आयुष्यात परत जाशील. त्याने थोडा विराम दिला. त्याच्या ओठांवर भयान हास्याची रेषा उमटली. दुसरा पर्याय, तू ओरडलीस, आवाज काढलास, नको तिथे डोकावलंस किंवा आमच्यापैकी कोणाला विरोध केलास तर. त्याने मागे वळून कोपऱ्यात पडलेला मृतदेहाकडे बोट दाखवले. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. तो माणूस जणू जिवंत भिंत बनून माझ्यासमोर उभा होता. तुझी अवस्थाही तशीच होईल आणि तुझ्या नवऱ्याचीही नशेत पडलेला आहे. त्याला काही कळणार नाही. आम्ही दोघांनाही संपवून सकाळी शांतपणे निघून जाऊ. पोलिसांना काहीच कळणार नाही. समजतील कोणीतरी चोरटे आले होते. बस आता सांग, तुझ्याकडून काय होईल? मी स्तब्ध उभे होते. माझे ओठ थरथरत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मला तो पुसायलाही जमत नव्हते. मी काहीच बोलू शकत नव्हते. माझा आवाज हरवला होता. तो माणूस थोडा मागे सरकला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, हुशारीने वाग. जगायचं असेल तर आमचं ऐक. ही एक रात्र आहे, फक्त एक रात्र. तू मोठी स्त्री आहेस. आता काय करायचं ते तुला ठाऊक आहे. मी काहीच बोलले नाही. मी फक्त डोळे मिटले. त्याचा अर्थ होता, होय, मी जगू इच्छिते. मी तुमचं ऐकेन. मला शब्द उच्चारायलाही ताकद नव्हती. माझे अंग कडकडत होते. मला वाटले की मी जर काही बोलले तर माझा आवाज फुटेल आणि मग ते मला मारतील. त्याने माझे मौन म्हणजे संमती मानली. त्याने माझा हात सोडला आणि एका साथीदाराला इशारा केला. तो लगेच माझ्याजवळ आला. माझ्या डोळ्यातील भीती होती. मला माहीत होते की ही रात्र संपेपर्यंत मी त्याच्या इच्छेनुसार वागणार होते. माझ्या जगण्याची किंमत मला या रात्री कधीच चुकवायची होती. अक्षरशः त्यांनी त्यांचे पॅन्ट आणि शर्ट काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझ्यासमोर जे काही झाले ते खूप वेदनादायक होते, कारण त्या खोलीत मी त्या तिघांची शिकार बनले होते. त्यांनी माझे कपडे काढून जमिनीवर फेकले. मग मला पुढून मागून आणि माझ्या तोंडात तिघांनी एकूण एकाच वेळी माझ्याशी बळजबरी केली. माझ्या किंचाळ्या रात्रभर गुंजत राहिल्या. जे मला आयुष्यभर हवेहसे वाटले होते ते 3 अनोळखी व्यक्तींकडून मला माझ्या इच्छेविरुद्ध मिळत होते. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. कधी मला भीती वाटत होती तर कधी बरे वाटत होते. मन आणि हृदय अनियंत्रित झाले होते. कधी रडावेसे वाटायचे, कधी दुखावेसे, तर कधी स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करावसे वाटायचे. पण मी असहाय्य आणि लाचार राहिले. जर मी त्यांना नकार दिला तर ते मलाही मारतील, कारण त्यांनी आधीच खून केला होता. त्यानंतर एका व्यक्तीने उठून मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळा आणि घराबाहेर फेकून गाडीत ठेवला. मग 2 माणसे मिळून खोली स्वच्छ करू लागले, रक्ताचे डाग काढू लागले आणि तिसरा माणूस माझ्यासोबत होता. त्याने मला त्याच्या मांडीवर बसवले होते, कारण यात लोकांनी काय गुन्हा केला आहे हे मी एकटीच साक्षीदार होते. सगळे स्वच्छ झाले आणि नीटनेटके झाल्यावर तिघेही माझ्याकडे परत आले आणि मला वाटले की मी ओरडले तर माझा नवरा खोलीतून
मला वाचवेल. पण या लोकांनी माझ्या नवऱ्यालाही मारले तर? मी हा सगळा विचार करत असताना अचानक एका माणसाने माझ्या तोंडावर काहीतरी ठेवले आणि मला बेशुद्ध केले. त्यानंतर काय झाले माहीत नाही. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या स्वतःच्या बेडरूममध्ये होते आणि मी तीच लाल मॅक्सी घातली होती जी मी रात्री घातली होती आणि माझ्या बाजूला लाखो रुपये पडले होते. माझ्या पतीने मला सांगितले की ती माणसं निघून गेली आहेत. आता सकाळचे 10 वाजले आहेत. बराच वेळ झोपले आहेस गौरी. आज तुला कामावर जायचे नाही का? मला काही समजत नव्हते. तेव्हा माझ्या पतीने सांगितले की निघताना त्यांनी आपल्याला 5 लाख रुपये दिले होते. हे ऐकून माझा विश्वास बसत नव्हता. माझे पती म्हणाले की मला पैसे घ्यायचे नव्हते, पण आपण त्या लोकांना मदत केली आणि त्या बदल्यात त्यांनी आपली मदत करायची होती. जणू याच पैशाची त्यांनी आपल्या चौथ्या साथीदाराची हत्या केली की काय असा प्रश्न पडला. शेवटी त्या लोकांनी इतके पैसे का दिले? हे पैसे मी बँकेत जमा करीन असे माझे पती म्हणाले. यामुळे माझे सर्व कर्जे निघून जातील. आणि माझे पती निघून जाताच मी रडायला सुरुवात केली. मला जे काही झाले होते मी लगेच उठून दुसऱ्या खोलीत गेले आणि मग माझे कपडे घालून लगेच दुकानात गेले. खोली स्वच्छ करण्यासाठी मी वेगवेगळे केमिकल्स विकत घेतली. त्यानंतर जिथे जिथे रक्ताचे डाग होते तिथे तिथे मी खोली नीट घासून स्वच्छ केली. मी बेडशीटही नीट धुतली. संपूर्ण घराची पूर्ण साफसफाई करून मी स्वतःसाठी काही अन्न शिजवू लागली. तोपर्यंत माझे पती आले होते. त्याने मला विचारले, तू अजून कामावर गेली नाहीस? मी त्याला सांगितले की मला बरे वाटत नाही आणि मला चालतानाही येत नाही. पण दुसऱ्या क्षणी माझे पती दुसऱ्या खोलीत गेले आणि मला ओरडून बोलवून घेतले. मला खूप भीती वाटत होती की माझ्या पतीला काहीतरी सापडलं असावं. मी त्याच्याकडे आले तेव्हा तो म्हणाला, आता तुला काम करायची गरज नाही. माझ्या हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढले होते. ते म्हणाले की मी या खोलीचा होम गेस्ट बनवायचा विचार केला आहे. मी या खोलीचा फोटो काढून इंटरनेटवर पोस्ट करेन आणि ऑनलाईन बुकिंग करून कोणताही व्यक्ती रात्री या खोलीत राहू शकतो आणि तो त्याच्यासाठी जेवण बनवू शकते. यासाठी आपण चांगली रक्कम चार्ज करू जेणेकरून आम्ही दोघांना काम करायची गरज पडणार नाही आणि आपण हा व्यवसाय चालू. हे ऐकून डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं आणि मी पुन्हा त्या रात्रीच्या विचारात हरवून गेली. माझ्यासमोर घडलेल्या सर्व गोष्टी मी माझ्या हृदयात दफन केल्या होत्या. मी एका खुनाची साक्षीदार होते आणि माझ्यासमोर बलात्कार झाला होता. आता पोलीस माझ्या शोधात आमच्या घरापर्यंत पोहोचतील आणि माझ्या आयुष्याची खरी राख रांगोळी होईल. या भीतीने मी तक्रार केली नाही आणि असेच माझे आयुष्य जगायचा निश्चय केला. कदाचित मी पोलिसांकडे जाऊन सर्व काही सांगितलं हवे होते, पण माझ्यासोबत जे काही घडले आहे ते घरातील लोकांना आणि समाजाला कळले तर मी कसे जगू शकेन. कदाचित तो मृत माणूस न्यायाची वाट पाहत असेल, पण माझ्यावरही अन्याय झाला होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.